तर हाय हॅलो नमस्कार. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे व्लॉग करण्यासाठी. असं करायला पाहिजे. कॉस्ट्युम चेंज करताना थोडासा गफळत झालेली आहे. बिना चाळणीचा करू आपण. अरे 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 देवराज इकडे ना, खेकडे धरले तर जिवंत. ये थांब ना. तू व्हिडिओ स्टार्ट केला ना तू. सेन्सर ऑन करा. तर ही माझी बहीण आहे निकिता. तीच मला जास्त हे करत आहे की तू व्लॉग करताय. तर मी आता खूप हिंमत अशी एकजूट करून हा व्लॉग करत आहे. खूप सारी एक्साइटमेंट आणि आमच्या फॅमिलीचा उडालेला गोंधळ. नमस्कार मंडळी, आम्ही निघालेलो आहोत साई टेकडीला. तर फुल ऑन एंटरटेनमेंट होणार आहे. हा व्लॉग मिस करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. आता गाडी इथं लावा की तिकडे घेऊन जा. गाडी घेऊन जा, लेकरं बाळं जपून जा. कसं ही चुकाट्यामुळे आमचं चाललंय, बाकी काही विषय फिरू नका देऊ. नाही नाही नाही, कोणाला फिरू देत नाही, फक्त जेवण. नाही चला चालतंय, येऊ का. तर ही काय साई टेकडी नाहीये. आम्ही इथे एक स्पॉट पाहिला आणि तिथं गाडी पार्क केली, कारण की सगळ्यांना खूपच जास्त भुका लागल्या होत्या. तुम्ही बघू शकता ही लगबग. आम्ही काय केलं, अगोदर जेवण उरकले आणि त्यानंतर मग साई टेकडीला जाणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार. माझं नाव आहे सुचिता देशमुख आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे व्लॉग करण्यासाठी, कारण की माझं एक कुकिंगचं चॅनल आहे, पण मला व्लॉगिंगचा बिलकुलच अनुभव नाही आहे. तरीही मी प्रयत्न करत आहे. तर मला सपोर्ट करा. आणि माझी बहीण तुम्हाला तर माहीतच आहे, निकिता देशमुख म्हणून तिचं चॅनल आहे. तर ती मला खूपच पुश करते आहे की तू व्लॉगिंग कर म्हणून. तर मला तिच्या एवढा अनुभव नाही आहे, पण मी जस्ट ट्राय करते. तू आमचा मेवना साला ऐकवताय का आता इथं उभं होय? आम्हाला इथलं वातावरण खूपच छान दिसलं. जेवण झाल्याच्या नंतर देवराज म्हणला की आपण एक ड्रोन शॉट घेऊ, आणि हा टेक खूप चांगला आला. आणि तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट. कमेंटमध्ये नक्की सांगा की हा रिझल्ट कसा दिसते. तर आडवा आहे का हे का उभा आहे? आडवाच. खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही दोघं इथे एन्जॉय करत आहोत. थोडेसे रील शॉर्ट्स बनवत आहोत आणि तिकडे सगळी फॅमिली एक मिनिट एन्जॉय करत आहे. 2x मध्ये 1x. आणि इथं आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत. क्यूट प्रक्षिता इथं दात नाहीत तिला थोडेसे. आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहोत ह्या वातावरणात. थोडा पाऊस यायला आहे, थोडं ऊन पडतंय, थोडंसं गार थंड हवा येते. कसं वाटेल का मग माझ्या ब्लॉग मध्ये येऊन? तुला कसं वाटेल? भारी एकदम भारी. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. माझा ब्लॉग कसं वाटायला तुला? मला बोलता येईल की नाही? छान यायले छान. तुला काय शिकवायची गरज आहे? तू अगोदर प्रो आहेस. ओ नाही ग बाई. तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. तुझ्या जास्त तरी असे पण व्हिडिओ असते करत. हे शर्ट छान वाटते. का नाही? इथं रीलची तयारी चाललेली आहे. थोडीशी आम्हाला कॉस्ट्युम बदलायचे म्हणजे जेंट्सला, बरं का? तर काही नाही, रोपर आहे नाही. हा, तर कॉस्ट्युम बदलू थोड्या रील बनवल्या जातात. शोधून ठेवत माहिती का बरेच असे की हे करायचं ते करायचं, आणखी एक पण झाली नाही. 10 तास शेअर करून ठेवल्यात, ही करू ती करू म्हणून. खूप काही असा विचार केला होता की हे करू ते करू, पण ऐन वेळेला असं होतच भूक नाही. लागली, आधी जेवण केलं. अगोदर पोटोबा केला, नंतर मग विठोबा व्लॉगिंग विठोबा. एक पण कचरा राहायला नाही पाहिजे. आपण जे काही खाल्लेलं आहे इथे चटईची घडी करायला पण खूप अवघड जात आहे. तर दोघं लागले तिथं चटईची घडीच करायला. बापरे. कचरापट्टी गोळा करून घेऊन जातो, कारण की आम्ही नेचरला
होईल तेवढं सेफ 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 करून नेचर साथ देईल. नेचर आम्हाला साथच देईना. कारण की कुठेही गेलं तर आपला थोडा थोडा एक छोटा सुद्धा कचरा राहायला नाही पाहिजे, असं होईल तिचा प्रयत्न करायचा. ते काही डस्टबिन दिसेल तिथं टाकून द्यायचं. आपण जर असं कचरा सोबत न्यायला सुरुवात केली तर हळूहळू सर्वजण सुधारतील. कमीत कमी व्लॉगरनं तरी असं करायला पाहिजे, अशी सुरुवात करायला पाहिजे कचरा गोळा करायची. आपण करीत आहे, आता करायचं. नाही ग, असं नाही, आपण अगोदरपासूनच करतो. कॉस्ट्युम चेंज करताना थोडासा गफळ झालेली आहे. कॉस्ट्युम थोडा मोठा झालेला आहे. मोठा नाही. छोटा झाला का? तर अशा गोष्टी होत असतात. तर तुम्ही पण येताना लक्षात ठेवा की कॉस्ट्युम आणताना आपापले घेऊन या, दुसऱ्याचे घातल्यावर असं होते. दुसऱ्याच्या घातल्यावर असं होत असते. पडल काही सफर चला ना यार, तिकडे चांगले शॉट घ्यायचेत म्हणा. रियालिटी 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 नाही घ्यायची हा प्रिया, रियालिटी नाही घ्यायची. हे चल ना, चल वापिस बोल. पोट खाल्लं जिरलं काय? ते म्हणतात ना, मंजिल से ज़्यादा सफर एक्साइटिंग होना चाहिए. तसंच काय आमच्यासोबत झालं. आम्हाला आमचा प्लॅन तर होता साई टेकडीचा, त्याच्यासोबतच आम्ही इतक्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या ना की सगळं काय आम्ही बघितलं. तुम्हाला आता पुढं बघायलाच भेटेल. खूप काही एक्साइटिंग आहे. नाही जाऊ दे. तरी बिना चाळणीचा करताय. सगळं प्यायचं. बिना चाळणीचा करू ना आपण. नाही रे, पण ते मागून कोण होतं? मागून इकडे पण लहान आहेत ना ते. माय बापानं चला घ्या, पाणी घेतलं का? आता आम्हाला थोडीशी मॅगी खावा वाटायली. आम्ही आणलेली आहे मॅगी थोडीशी. तसे तर जेवण झालेले आहेत आमचे, पण आणखी थोडी भूक सगळ्यांना इतकी चलून सगळेजण दमलेत, त्यामुळे थोडी भूक लागलेली आहे. आणि जर जमलं तर आम्ही चहा पण करणार आहेत. बघूत, गरमागरम मॅगी आणि चहाचा बेत आहे. तर जर चूल पेटली तर बघूत आपण आम्ही दोघी मिळून मस्त गरमागरम मॅगी आणि चहा बनवू, जर चूल पेटली तर. कारण की वातावरण ढगाळ आहे, कधीही पाऊस येऊ शकतो. चूल तर पेटली. मॅगी करायची होती, आम्ही चहाचा जुगाड केलाय. पॅन मध्ये चहा करायचा. मॅगी कॅन्सल करणार कारण खूप स्ट्रगल केला चहासाठी. कसं तरी लकीली जाळ लागलेला आहे आता. पण चहा आम्ही स्पेशल पॅन मध्ये करणार होता, पॅन वाला चहा. बिना चाळणीचा, चाळणी पण नाही आणली. एक चाय बोले दीजिए. हे भुटकू 2 कप चाय बनाव कड़ाक. जबरदस्त वाई बांधली. बाय भाली इथं स्ट्रगल करून बघा म्हणा कसं होतं. सरपण आणायचं असलं की सांगा मला. अरे दूध उडून गेलं चहा. जाऊ द्या, काय नाही, ते दूध सांडलेलं चांगलं असते ना. शुभला घडला आमच्यासोबत. लय दिवसानं बहिणी भेटल्यात तर चहा बनवायला. काय करायला चहा? चहा कुठं बनवायला? असं एरवी तर भेटणं वेगळं घरातलं, पण हे असं बाहेर भेटणं. उडून आला हातावले जरा. उडाले तिकडून नको बसू. आठवतं का गं? ह्याच्या आधी आपण असं चहा कधी पिला होता? ताडकसला नाही का? कोणाच्या शेतात? असा कुठे अन्नाच्या- शेतात कुठं अन्नाच्या पेलेला? शेतात पेलतात? तर तेव्हापासून आज प्यायलो नाही असं चहा आहे ना.
बाहेर एकदम बाहेर एकदा गॅसवरच्या चहाची ह्या चहाची जरा ते जरा पाहून चार करून असते गेला आज आता आठवून तोपर्यंत चहा. जुगाड करू जुगाड करू जुगाड पत्ती आणली चहा दूध आणलं जाऊन आणि पॅन परत आता चाळणी नाही चाळायचं कशानं पत्ती सोबतच प्यायचं छान लागतं तू बघ ना एकदा मला नाही का हा टाकू नका आता ते नको टाकू. आम्ही एवढं गेलं आबा, त्याच्यातच छान त्याच्यातच मॅगी. कोण मॅगी खाणार आहे? अब देखो मैं रमेश बाबू. प्रमोद बाबू किती जण आहेत बघा पिणारे? घ्या ना हे उचलताना घ्या ना सतर सगळ्यांना एक शॉट घ्या सांगतो आधी तुम्हाला. इकडे बघा, माझ्याकडे बघा सगळे. कोणाची गलती झाली तर फटके खाईल. तिकडे बघ काय म्हणतात ए, काय बघा. बघ, पहिले ऐका. असा उचलायचा आणि असा करायचा. असा तोंडावर करायचा नाही, असा आणि तोंडा असं करायचं. थांब थांब आधी बसू दे. हा. आधी बस थांब. तिचं ते तिकडची नांगी नाही का ती काय ठीक आहे, दोन्ही कोण नाही. ते असं धरी ना कटकन खालून हात लावला त्याला. हे काय इकडचं धरले असं. बापरे डेंजरच बघा हे बघा, ह्याच्यात जर हात गेला तर असा कचकन धरत तुकडाच. डायरेक्ट कट. डेंजर असते ते. अरे त्याचा एक हात मोठा एक छोटा असं. हा, दोन्हीचा पण असते. सगळ्यांचं सगळ्यांचं तसं असतं. एक छोटा एक मोठा. हा, दोन क्रॅब आहेत का? किंवा आणखी नवीन एक प्रॉब्लेम असा असते की एक आधी वेळेस याचा समजा इकडचा तुटला तर ते दुसरा येते त्याला वापस येते. हा, हा, वापस मग येते. ते छोटा असतं. ते छोटा राहतो. पाली सारखा. हे काय निघाले? ते निघत येते. तू काय रे? हे इथं बोट घाल ना. हे नांगे धरले त्याच्यातून की ते काय त्याला काहीच करता येत नाही. किंवा असं पाठीमागून धरलं तर काहीच करता येत नाही. त्याचे डोळे आहेत का ते हं. मध्ये बाहेर काढायला डोळे. पकडायची कमाल आहे फक्त धर ना. मला धरायचं. हे नको मूर्खा नको 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 नको. नको अरे धरतो ना अरे बाबा. तुला टॅक्ट नाही पकडायची हा, ते नांगी मध्ये हात वरून एक आणि खालून एक हात त्या नांगीला. मध्ये कशाला हात हा, दाब तशी जागा. दाब. हे असं आणि हे इकडचं काही जरी झालं सोडायचं ना. ही नांगी सुटली तर हं, लय तर कट लगेच मारतात. चावतंयच मग ते. तुम्ही ठेवा हातात. हा हे हिम्मत वाला हं, तसंच धरतात. इसे बोलते हिम्मत वाला देवराज इकडे ना, खेकडे धरले तर जिवंत. ये बलराजनं धरलाय. जाओ लय खुश झाले असतात. जाओ जाओ भाई. लेकर बी खुश झाले लेकराला बघायचं होतं हा, लेकरांना कळालं. कळालं पुन्हा भीती कमी होती. हात लाव हा भीती कमी होती. रक्त काढतो माझं डायरेक्ट पकडण्याची टॅक्ट असते मित्रां तर अशा प्रकारे आम्ही खूप मज्जा मस्ती केली दिवसभरात, खूप एन्जॉय केलं आणि दिवसाचा एंड झालेला आहे. तुम्ही बघत आहात वातावरण कसं झालंय. तर काही जणांना पाऊस हवा होता, हे बघा पाऊस तर काय पडला नाही पण एन्जॉय आम्ही भरपूर केलं. अशा प्रकारे आम्ही घराच्या दिशेने निघत आहोत. हा ब्लॉग तर इथे संपलेला आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला खूप महत्त्वाच्या आणि मौल्यवान असतील. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच कळवा. स्टे ट्यून, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बघा जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर मी छोटे छोटे ब्लॉग्स टाकत जाईल.